श्री ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपले महाराष्ट्राचे कवी तुकाराम महाराज यांनी गाथा लिहिला. ज्या वेळेला भगवंताला सूर्याने मनूला गीता सांगितली, मनूला इक्षकाला सांगितली आणि कृष्णाने अर्जुनाला सांगितली. तीच गीता तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेत गाथ्याच्या रूपाने लिहून ठेवली. आणि आपल्याला त्या तुकारामाच्या अभंग फक्त आपण अभंग म्हणतो, त्याचे चाली लावितो, पण त्याचा अर्थ घेत नाही. आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलं एकतरी ओवी अनुभवावी. तर गाथ्यामध्ये काय सांगितलेले, वृक्षवेली आम्हा सोयी रे वनचरे, पक्षी सुस्वर आळविती. बघा, आज जंगलतोड झाली, पर्यावरण इकडं तिकडं प्रदूषण झालेलं आहे. आणि प्रत्येक माणूस 10 झाडं तोडतो पण 1 झाड लावत नाही. का रे बा, झाडांची अडचण होती. आणि मग जंगलतोड झाल्यामुळं हा जो ओझोन वायू आहे, हा ओझोन वायूचा थर कमी पडला. आणि पॅसिफिक महासागरामध्ये उष्णतेच्या लाटा उठू राहिल्यात. बघा, आज ह्या चालू वर्षी इतका उन्हाळा होता, तर काही ठिकाणी माणसं उकडून मारायची पाळी. काही ठिकाणी 45 आणि 40च्या पुढं तापमान झालेलं होतं. आणि मग प्रत्येक माणूस माझा बंगला कसा होईल, मला पैसे कसे मिळतील, आणि प्रत्येक पुढारी मंत्री सगळे बंगल्यांच्या आणि प्रॉपर्टीच्या मागं लागले. पण आज ओझोन वायू नाहीसा झालेला आहे आणि पृथ्वीचे उष्णतेच्या लाही होऊ राहिली. आणि मग याच्याकरता कोणाचंच लक्ष नाही, मंत्र्यांचं नाही, पुढाऱ्यांचं नाही. अरे झाडं लावा, झाडं जगवा. झाडं लावणं आणि झाडं लावा, कुटुंब नियोजन करा. आज लोकसंख्येची वाढ किती झालेली आहे. कुटुंब नियोजन करणं आणि झाडं लावणं, प्रत्येक माणसांना निदान प्रत्येक वर्षी झाडं लावायला पाहिजे. मी निसर्गप्रेमी माणूस आहे. तुम्ही या, माझ्याकडे या. भैरवनाथ खेड भैरव, इथं खेड भैरवाच्या जवळ लघुपाट बांधारा आहे. आणि त्या बांधाऱ्यामध्ये मी 4.5 एकर जमिनीमध्ये सगळ्या प्रकारचे झाडं लावलेली. मी निसर्गावर प्रेम करतो. आणि देवाची व्याख्या सांगितलेली. देव कशात आहे? आईबापात आहे. चंद्र, सूर्य, अग्नी, हवा, पाणी आणि निसर्ग. आज आपण अन्न खातो, हे वनस्पती आहे. आज झाडांची सावली मिळते, झाडांचा ओझोन वायू मिळतो. आणि काही दिवसांना माणसं उकडून मारणार आहे. मग पुढं काय तहान लागल्यावर जिराव करण्यापेक्षा पुढची तयारी आपण आज करणारं काय केली पाहिजे. प्रत्येक पुढाऱ्यांनी, प्रत्येक मंत्र्यांनी आज झाडं लावा, झाडं जगवा. अजून दुसरा एक पर्याय आहे. आपण ज्या वेळेला नदीमध्ये जर माणूस मेल्यानंतर त्याची राख काय करतो, आपण नदीत टाकतो. बघा, 1 चमचाभर पाण्यामध्ये, ग्लासभर पाण्यात चमचाभर जर राख जर दिली, तुम्ही ती प्याल का? आणि मग ती राख नदीत टाकतात, गंगेत टाकतात, तो पवित्र होतो. अरे गंगेत पवित्र होत नाही, गंगा प्रदूषण होतो. गंगा ते पाणी लोक खाली पितात. मग त्याच्यापेक्षा माणसाचा मेल्यानंतर 10वा 13वा वर्षश्राद्ध करतात. मग प्रत्येक माणसाच्या नावाना त्याची जी राख आहे, त्याच्या कुटुंबियांनी त्या राखेची 13 खड्डे करायचे आणि त्याच्या नावाना 13 झाडं लावायची त्या राखेमध्ये, त्या खड्ड्यामध्ये. आणि ते 13 झाडं जर प्रत्येकानं जर लावले ना, तर ती वनस्पतीची वाढ होईल, पर्यावरणाचं संगोपन होईल. आणि त्या माणसाचं नावही निघेल. आणि त्याला जे फळं येतील ना, ती मागची प्रजा खाताना तरी त्या माणसाचं आठवण करील का आपल्या बाबा इथं याची राख टाकली होती आणि आपल्या बाबाचे राखेचंही झाड झालेलं आहे आणि आपण ते फळं खातो आहे. हा विचार कोणाच्या डोक्यात नाही आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. ती राखेला 13 खड्डे करायचे. आपण 13वा घालतो ना, 13व्याच्या दिवशी 13 खड्डे करायचे. आणि ते राख त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये समान प्रमाणात टाकून आणि त्याच्यात तुम्ही कोणत्या प्रकारचे झाडं लावा, तसं काही बंधन नाही.
ते झाडं लावले तर निसर्गाची वाढ होईल. आणि प्रत्येकाने हा संकल्प करावा. प्रत्येक माणसांना प्रत्येक वर्षी 10 तरी झाडं पांडुरंग शास्त्री आठवल्याने हा झाडांचा प्रयोग दिलेला आहे आणि मी तो जोपासलेला आहे. आज लावाल झाडे तर बांधाल वाडे. तर आपण बंगले बांधतो आणि मग निसर्गाकडे धावतो. निसर्ग काही ताबडतोब होत नाही, त्याला काही वेळ लागतो. निसर्ग सांभाळावा लागतो, जोपासावा लागतो. आज पुढून पुढं मोठा प्रलय होणार आहे. म्हणूनच तुकाराम महाराजांनी सांगितले, वृक्षवेली आम्हा सोयरे वंचरे, पक्षी सुसुरे आळविती. मग आपण नुसतं अभंग म्हणून चालणार नाही. आपण याचं पर्यायी प्रत्येकाने, पुढाऱ्यांनी, मंत्र्यांनी या जोपलं पाहिजे, झाडं वाढवलं पाहिजे. आणि लोकसंख्येची वाढ झालेली, कुटुंब नियोजन हे झालंच पाहिजे. तेव्हा लोकसंख्या आटोक्यात येईल. झाडं लावा, झाडं जगवा. जय भैरवनाथ महाराज की जय.